12 नवंबर 2025 की शाम वानवड़ी बाजार, पुणे 40 स्थित चर्च परिसर में जनता और पुलिस अधिकारियों के बीच संवाद सभा आयोजित की गई। इस कार्यक्रम में पुलिस अधिकारियों ने नागरिकों से अपील की कि क्षेत्र में किसी भी तरह की समस्या, संदिग्ध गतिविधि या परेशानी होने पर तुरंत पुलिस से संपर्क करें और शिकायत दर्ज कराएं। उन्होंने बताया कि सुरक्षित वातावरण बनाए रखने में नागरिकों की सक्रिय भूमिका अत्यंत महत्वपूर्ण है। इस संक्षिप्त लेकिन महत्वपूर्ण कार्यक्रम में पूर्व नगर सेवक विनोद मथुरावाला, अमीन भाई शेख, बशीर भाई शेख, शफी भाई कुरैशी, रौफ भाई कुरैशी सहित पंजेतन पवित्र संगठन के महाराष्ट्र अध्यक्ष हनीफ भाई शेख उपस्थित थे। सभी मान्यवरों ने पुलिस के इस उपक्रम की सराहना करते हुए नागरिक पुलिस संवाद को और मजबूत करने की आवश्यकता व्यक्त की। कार्यक्रम के रिपोर्टर हनीफ शेख थे। आणि कायद्याच्या बाहेर जाणार नाही एवढीच आम्ही यांच्याकडनं जबाबदारी घेतो। आणि साहेब तुम्हाला एक दुसरं सांगायचं आहे की आज एक नवीन चलन चालू झालं आहे पोलीस स्टेशनमध्ये। कुठल्याही पोलीस स्टेशनला गेलो आणि आपण मिटवायचं असेल काय तर ते तिकडचे साहेब काय म्हणतात, अरे मी काय करू शकत नाही, ते वरनं ऑर्डर आलाय, मला ॲक्शन घ्यावंच लागेल। ते वरचा कोण आहे ते आजपर्यंत आम्हाला कळलंच नाही। आपल्या भागात तसं काही झालं नाही, त्याबद्दलही तुमचा आभार आहे। तुम्ही आमचं ऐकून घेतलं त्याबद्दल आणि तुम्ही सगळे आले इथं त्यांचाही मी आभार मानतो। आभार आहे साहेबांना साहेब 6 घाट झाले। आणि एक दुसरा सांगायचं तर ते 1947चे गोडसे आणि आजचे गोडसेमध्ये किती फरक आहे बघा। सांगली जिल्हा पोलीस दलाचं वाहतूक अवेअरनेस, ट्रॅफिक अवेअरनेसच्या संदर्भातलं अभियान आहे। या अभियानाला आपण सपोर्ट करू। त्यांचं म्हणणं साधं आहे, यावर्षी तरुण वर्ग खूप ॲक्सिडेंटमध्ये जातोय, तर तो जाऊ नये म्हणून त्यांनी काही नियम सांगितले। उदाहरणार्थ सीट बेल्ट जीव वाचवतो। प्रत्येक प्रवासात सीट बेल्ट बांधलाच पाहिजे ना, तुमच्या जीवासाठीच आहे ना। जर गाडी चालवताना मोबाईल वापरणे टाळा, तुमचं कॉन्सन्ट्रेशन जातं, लक्ष विचलित होतं, त्यामुळे ॲक्सिडेंट होतो। म्हणून मोबाईलवर बोलू नका। अतिगती जीव घेऊ शकतो ना, गाडी हळू चालवा, जिवंत राहा। थोडंसं 5 मिनिटं जरा लेट गेलं ना, असं काही दिव्य फरक पडत नाही ना। आपल्याला जीव वाचवणं महत्त्वाचं आहे। नशा करून गाडी चालवणं म्हणजे जीवाशीच खेळणं आहे ना। नियम कशासाठी असतात, तुमचं चांगलं जीवन व्हावं म्हणून आहे ना। जर तुम्हाला डोकं असेल तर डोकं वापरा, हेल्मेट वापरा। हे बघा, मारायचं तर आहेच सगळ्यांना, काहीतरी चांगलं करून मारा ना, ॲक्सिडेंट करून कशाला मारताय, एवढंच तुम्हाला विनंती करायची आहे। हे जे आपल्या पोलिसांचं सांगणं आहे सांगलीच्या, तर मी सगळ्यांना विनंती करतो, वाहतुकीचे नियम पाळा, ट्रॅफिक अवेअरनेस सगळ्यांच्यामध्ये असू द्या। दुसऱ्याला सांगा, स्वतःपासून सुरुवात करा। मी माझ्यापासून सुरुवात करतो, तुम्ही तुमच्यापासून सुरुवात करायचं। हेल्मेट घालायचं, सीट बेल्ट लावायचा, नशा करायचं नाही, फोनवर बोलायचं नाही। ऑल दी बेस्ट।